चला तर मंडळी, आज स्वयंपाक करायला गेले आणि नवरोबाचं म्हणणं होतं नेहमीच्या त्याच चवीच्या भाज्या अजिबात नको. मग मी पटकन दही घेतलं, त्यामध्ये हळद, धनेपूड, काश्मीरी मिरची पावडर, कसुरी मेथी, अर्धा चमचा तेल आणि 1 चमचा बेसन पीठ घालून छान मिक्स करून घेतलं. पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी केली. टोकाचा देठाचा भाग कापून मध्ये कट दिला. भेंडीमध्ये आता अर्धा चमचा तेल, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा लाल तिखट, भेंडीपुरतं मीठ घालून एकजीव केलं. मध्यम आचेवर 2-3 मिनिटं भेंडी परतली. झाकून 2-3 मिनिटं शिजवायची. नंतर झाकण काढून संपूर्ण भेंडी शिजवून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम केलंय, त्यामध्ये धणे, जिरे, बडीशेप, आलं मिरचीचा ठेचा परतून घेतला. गॅस बंद करून दह्याचं मिश्रण घालून मिक्स करून परत गॅस सुरू करून तेल सुटेपर्यंत परतायचं. भेंडी शिजत आली की 2 हिरव्या मिरचींचे काप घालायचे. तेल सुटल्यानंतर दह्याच्या मिश्रणामध्ये 1 वाटी पाणी, चवीनुसार मीठ घालून 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. भेंडी शिजली की 1 टोमॅटोचे काप घालून गॅस बंद करून झाकून ठेवायचं. दह्याचं मिश्रण उकळल्यानंतर पाव चमचा त्यामध्ये साखर घालायची, भेंडी घालायची, कोथिंबीर घालून 2-3 मिनिटं परतायचं. दही भेंडी मसाला तयार.